जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हाय करा. आणि संडे तर मस्त फिरते, इकडे मजा करते आणि आम्ही इकडे बोलतोय तर साऊ पण आमच्याकडे टकटक बघते. पण आता शाहूला उचू घ्यायला घेतली तर कॅमेरा फोन दोन्ही पण एकसाथ हातात माझ्याकडे. अरे बापले, पकड एक मिनिट तिला. अरे शाहू तू पण मॅचिंग आहे. सो लवकरच तुम्हाला एक खुशखबरी ऐकायला मिळणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये, ऐकायला मिळणार आहे आपल्या फॅमिली मधून. सो ती फॅमिली खुशखबरी काय असणार आहे लवकरच तुम्ही कमेंट करून सांगा आणि कशाबद्दल असणार आहे. आणि खूप खुशखबरी म्हणजे अशी खुशखबरी आहे की आता त्योहार चालू होने वाले गणपतीच्या आधी अशी खुशखबरी आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय असेल. आणि आजची रुटीन बघायला विसरू नका, कारण की आज असणार आहे काहीतरी स्पेशल. आधी मी तुम्हाला मी जे माझ्या ओरल केअरसाठी यूज करतोय ते दाखवतो. मी अगारोचा ओरल किट मागवलेला आहे, ओरल इरिगेटर मागवलेला आहे, जो वॉटरप्रूफ आहे, रिचार्जेबल आहे, कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि याचे युजेस पण खूप भारी आहेत. याचे युजेस हा अगारोचा पोर्टेबल ओरल इरिगेटर वॉटरप्रूफ आहे, रिचार्जेबल आहे, 360 डिग्री रोटेट नोझल दिलेला आहे, 200 ml लार्ज वॉटर टँक दिलेली आहे, त्याचबरोबर नोझल रिलीजचं बटन सुद्धा दिलेलं आणि क्लीन करण्यासाठी आणि 1 वर्षाची वॉरंटी सोबत येतो. मी तुम्हाला ते यूज करून दाखवतो. इकडे ही 200 ml ची वॉटर टँक आहे, इझिली स्लाइड केली खाली की निघते ती. त्याच्यात मी ऑलरेडी पाणी भरलेलं आहे. स्ट्रॉ टाकायचे आहे आणि इकडे बघा ऑन ऑफचं बटन आहे आणि इकडे 4 मोड्स आहेत, ते मी मोड्स आता यूज करून दाखवतो. हे आता माझ्या पर्सनल केअरसाठी हे 2 दिलेले आहेत त्याचे फ्लोसरचे, त्यामुळे मी हा हेड माझ्यासाठी यूज करतो आणि यूज करून पण दाखवतो. इकडे मी आता चालू केलेलं आहे. हे 1400 पल्सेस पर मिनिटच्या याच्यानी प्रेशर देतं पाण्याचं. त्याच्यात नॉर्मल मोड आहे, सॉफ्ट मोड आहे, पल्स मोड आहे आणि कस्टम मोड आहे. सगळ्या मोडचे फायदे सुद्धा वेगवेगळे आहेत आणि आता मी जसं चेंज करतो तसं पाण्याचं प्रेशर पण चेंज होतं. तुम्ही पण हा एक घ्या आणि यूज करून बघा, खूप इफेक्टिव्ह आहे. आपल्या दातामध्ये जर काही आपण खाल्लं तर अडकतं, तर त्याच्यासाठी टूथपिक किंवा ते फ्लोसर न यूज करता हा वाला फ्लोसर यूज करा. इफेक्टिव्ह आहे आणि खूप छान आहे. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, जाऊन चेक करा आणि घ्या आणि झाल्यानंतर सांगा. ए तकलू महाराज आले, गोंधू तकलू महाराज. ए कुठे चालली तू? कुठे चालली? पुरी घ्यायला मला माहिती आहे. अरे बाबले शावडू, काय रे शावडू? मला नको वाढ. पायवर वॉकर आहे का काय? जा नानू. तिला पकडून ना देत. आले हो, बॅलन्स गेला आमच्या. लवकरच गणपती येत आहेत, तर ही बॅग मी आरबी अगरबत्ती या इंस्टाग्राम हँडल वरून ऑर्डर केलेली आहे. याच्यामध्ये हे सगळं काही गोष्ट मिळाल्या आहेत. टोटल 16 आयटम्स आहेत त्यांच्याकडे. जे काही पूजेला साहित्य लागणार आहे ते सगळे काही आहेत. बाजूला मी लिस्ट दिलेली आहे, ते सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि पूर्ण हॅम्परच मिळतं. सगळेच जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सुद्धा पूजेचे जे साहित्य लागणार तुम्हाला एकाच जागेवरती भरपूर म्हणजे मार्केटमध्ये एक गोष्ट घ्यायला गरज नाहीये. सगळे काही गोष्ट तिने लिस्ट मध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि सगळं काही गोष्ट आणि तुम्हाला होम डिलिव्हरी मिळणार आहे. सो कुठेही जायची गरज नाहीये. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे आणि त्यांचा इंस्टाग्राम हँडल दिलाय, नक्कीच जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. छान आहे रे, आता म्हणजे बाहेर जायची गरज नाही. अगरबत्ती सगळं काही आहे याच्यात. मोठी अगरबत्ती आपल्याला लागते तशी आहे, छोटेवाले आहेत, छोट्यामध्ये पण स्टँड आहे, म्हणजे जेवढं पूजेला इन शॉर्ट जेवढं सामान लागतं सगळं आहे. धूप आहेत, सगळं काही आहे, सगळं काही आहे. सो लिस्ट इथे बाजूला दिलेली आहे, तर चेकआउट करा. गणपतीचं सगळं झालेलं आहे. येस.
हे बघा कसा खेळतात. म्हणते आपटा आपटी अशीच पडते ती चालू. तिला सुट्टी आहे संडे, सकाळ दुसरा काम होतं संडे सुट्टीचा काय. जेवण वगैरे झालंय मस्त. फाल्गुनी आणि ज्ञानाने झोप काढली आणि आम्ही आता निघालेलो आहोत एका कामासाठी. पण पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय. 5-7 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस पडतोय. म्हणजे बाहेर काय म्हणतात त्याला, असं मोकळं फिरूच शकत नाही. छत्री पाहिजेच कंपल्सरी, एवढा पाऊस पडतोय. अचानक आलाय आणि हा पाऊस मध्ये सगळा बंद झालेला आणि परत एकदा स्टार्ट झालाय. पण तुम्हाला हा आजचा व्लॉग आहे. आजच्या व्लॉग नंतरचा जो व्लॉग दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यांचे मेसेज कमेंटवर कमेंट येणार आहेत. आणि ती कमेंट असणार आहे फक्त अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन ही. कारण की खूप मोठी खुशखबरी आहे आमच्यासाठी. सो बी रेडी फॉर दॅट. आणि बघा पुढे काय काय. आता मी एवढी पण हिंट दिली आहे तुम्हाला की कमेंट काय असणार आहे ती. पण बघूया आता. फाल्गुनी अजून येते आली नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानाचा बड्डे ऑक्टोबरमध्ये आहे. ज्ञानाच्या इंस्टाग्राम ID हा दिलेला आहे. या IDवर ज्ञानाच्या 14,000 फॉलोवर झालेले आहेत. सो ज्ञानाची पण फॅमिली आपल्याला 25,000 बनवायची आहे. सो जा पटकन इंस्टाग्रामवर आणि ह्या IDला फॉलो करा तुम्ही. आणि ज्ञानाची पण फॅमिली 25,000 करा. आणि बड्डेच्या आधी तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. 10 लोकांसाठी आपल्या ज्ञानाची जेवढी फॅमिली आहे त्याच्यातून 10 लोकांना चूज करणार आहोत. आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. सो जा पटकन आणि फॉलो करा. मॅडम आलेल्या आहेत. कुठे चालली बॅग घेऊन? कुठे जायची तयारी आहे बॅग घेऊन एवढी? घरी चालली. घरी एवढी मोठी बॅग घेऊन? अगं ही बॅग घेऊन निघाली आहे कुठेतरी. ट्रिपची प्लॅनिंग आहे वाटते तुझी काहीतरी. कुठेतरी ट्रिपला घेऊन चालली वाटतं मला तू. काय नाही खराब झाली. सो आम्ही लास्ट टाइम मलेशियाला गेलेलो. तिथे आमचे हँडल तुटले बॅगचे. प्लस कुठली एअरलाईन होती? श्रीलंकन एअरलाईन. सगळ्यात थर्ड क्लास. नाही चांगली होती. नाही एअरलाईन ठीक होती पण ऍक्च्युली आपण एअरलाईन्सला पण नाही देऊ शकत. बाकीचे जे आहेत ते कोणी फेकाफेकी कसंही बॅग्स हे करतात. आणि आमचं कोलंबोला हॉल्ट होतं तर कुठे एक्झॅक्टली गेलं काही कळालं नाही. आणि आमचे बाकीचे पण आमच्यातल्या बाकीच्या बॅग मध्ये आम्ही क्लेम पण केलं तर झालं पण क्लेम. सो एक इम्पॉर्टंट की जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करते ना, ट्रॅव्हल इन्शुरन्स काढा. पॉलिसी बाजारवरती 500, 600, 700 रुपयाचं असतं पर पर्सन. पण ट्रॅव्हल इन्शुरन्स काढा, खूप बेनिफिट आहे त्याचा. युजफुल होऊन जातो. माझा अभिचा ट्रॅव्हल इन्शुरन्स होता, बाकी कोणाचाच नव्हता. आणि ज्ञानाचा आम्ही तिघांचा काढलेला. बिकॉज आम्ही नेहमी ट्रॅव्हल करतो. वी मेक शुअर की 500-700 रुपये एवढा तर खर्च करणं. 500-700 रुपयांनी काही नाही होणं. 1000 रुपये जास्तीत जास्त असतं. तर म्हणजे ते डेज नुसार असं. पॉलिसी बाजारवरती भरपूर सारे ऑप्शन्स पण मिळतात. पण तुमचा इन केस बॅगेज लॉस झालं किंवा हेल्थ इश्यूज झालं, बॅगेज डॅमेज झालं तर तुम्ही खूप काय कव्हर असतं त्याच्यामध्ये. खूप गोष्टी कव्हर. तर आम्हाला ते एका बॅगसाठी श्रीलंकन एअरलाईन्सने काही 3,500 रुपये दिले. अशा 2 बॅग होत्या. 2 बॅग दिले. सो गुड इनफ. आपलं तेवढं हे होतंय. रिपेअरला तेवढा खर्च पण नाही होत. मस्त गणपती बाप्पा गणपतीचं आगमन झालेलं आहे. आता मजाच मजा. आणि याच्या पुढचे व्लॉग्स सांगितले मी की तुम्ही एक कमेंट करणार आहात कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन या गोष्टी. पुढचा व्लॉग जो आपला असणार आहे. तर ही जी बॅग आहे त्याला 5 year वॉरंटी आहे. लग्नाच्या वेळेस घेतली, 2 वेळा करून आणली. तिसरी वेळ. सो फर्स्ट टाइम आम्ही कुठे थायलंडला गेलेलो तेव्हा माझा चेन लॉकच तुटलेला. लॉक नाही चेन तुटलेली. आता काय हँडल्स दोन्ही साईडचे तुटले. बॅग भरतेच एवढी तर तुटणार नाही. बॅग भरण्याचा विषय नाही इथे. विषय की होतं एअरलाईन्स म्हणून वॉरंटी मध्ये बॅग घ्या मस्त की फुल युज करू शकतो. ट्रॅव्हल करणार असेल तर वॉरंटी मध्ये बॅग. आमची ही एकच बॅग आहे ती वॉरंटीत आहे. बाकी सगळे आम्ही थायलंड वरून आणलेल्या बॅग. थायलंड वरनं घेतलेत, परत व्हिएटनाम वरनं घेतलेत. हा व्हिएतनामची बॅग मला बघायलाच नाही मिळाली. हे बघा कृष्ण जन्माष्टमीचा इकडे शो आहे. चलो चल बॅग घेऊन आपली.
आणि ह्या कार्यक्रमाला ॲज अ जज म्हणून बघा कोण आलेला आहे. बघा आम्ही किती लकी मानतो आम्हाला की ज्या ठिकाणी आम्ही लहानपणापासून शॉपिंग करतो तिकडे ॲज अ जज म्हणून आमचा एक माणूस तिकडे पोचलेला आहे. हे कोइन्सिडेंटली आम्हाला माहित नव्हतं. मम्मीला असं फोन केलं की आम्ही मॉलमध्ये, तर मम्मीने सांगितलं मला अरे ताईला बोलवलंय. नाहीसा नाहीसा हाय. लपायला लागेल तू अशा तोंडात का बोट टाकते इकडे बघ. एक ग्रीन ड्रेस घालून कुठे चालली तू? नाहीसू चल आपण खायला जाऊया. ते का देतात घालून खायचं असतं लहान मुलांनी. बघू. अरे नाही मग तुला घेऊन जातील. अरे बापरे मला नाही का पिझ्झा मैसा. कार्यक्रमाचे पाहुणे गुस्साने खूप दिवसानंतर भेटतो रे. कसं आहेस? एकदम मेंटेन आहे रे. डाएटवर येतं का दोघे नवरा बायको? कसं वाटतं ज्या मॉलमध्ये आपण शॉपिंग करायला यायचं तिकडेच आता गेस्ट म्हणून आपले एक मेंबर आहे. आम्हाला तर प्राऊड फील होतं. रचनाने खूप ठिकाणी जजिंग केली आणि इकडे पण आलो. तुला कसं वाटतं? चांगली म्हणजे ग्रोथ आहे. एक चांगली त्या प्रकारे ग्रोथ आहे. माझा आवाज किती येतो आय डोंट नो. नाही असं आहे. एक चांगलं वाटतं आहे. आणि प्राऊड ऑफ हर. इथे असं झालं आहे की आम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये आलो पण यांना मॉलची शॉपिंग आवडत नाही. मे बी तिकडे दुसरी नाही. आम्हाला घ्यायचं आहे घरात कपडे घालण्याचा स्टँड. तो इथे बोलतो आणि तिकडे दुसरी रेडी झाली आहे. दादानी हात जोडले त्या दोघींना कुठे घेऊन जायचं आणि मी पण हे लास्ट आहे. मी घेऊन नाही चाललो. मी फक्त ड्रॉप करतो. डीमार्टमध्ये आम्ही लास्ट गेलो तर आम्हाला तिथे एक स्टँड आवडलं म्हणून तो घ्यायचा. कपडे सुकाळत असते. बाकी काही नाही घ्यायचं. मॉलमध्ये सुद्धा मिळतो. दुसरीकडे कुठेच मिळत नाही. काय आम्ही बघितलं म्हणून आम्हाला माहिती तो. येल्लो ड्रेसचा आपली पण वेळ येणार आहे. आता नाही थोडंसं मोठे मुलं. किती गोड ना. लहान मुलं एवढी क्यूट म्हणजे पण स्टेज डेअरिंग आत्तापासूनच शिकवत आहेत त्यांना त्यांचे पॅरेंट्स. खूप चांगलं आहे. प्राऊड इम्पॉर्टंट आहे. थांबा हा बघा.
101 मुलं आहेत आणि किती जण पार्टिसिपेट, म्हणजे आम्ही आता होतो तर काहीतरी 20 वाला नंबर झालेला आणि अजून तेवढीच पोरं आहेत, म्हणजे आय गेस 50 पार्टिसिपेंट्स असतील. पण या तेच आहे की पार्टिसिपेट करणं या एजमध्ये त्यांना स्टेज फिअर, आणि आताच्या काळात हेच इम्पॉर्टंट आहे की स्टेज फिअर वगैरे नसायला पाहिजे. कॉन्फिडन्स लेवल अभ्यास आयुष्यभर करायचं, कॉन्फिडन्स लेवल पाहिजे. स्टेजवर जाऊन 4 लोकांमध्ये आपण बोललं पाहिजे. ही आमचं जेव्हा म्हणजे ज्ञाना झाली तेव्हापासूनच असं होतं की नाही शिकली तरी चालेल, म्हणजे शिकली म्हणजे तिला जेव्हा कळेल तेव्हा ती बरोबर अभ्यास करेलच, पण असं बंबाड नाही करायचं. अभ्यासच तेच कर. त्यापेक्षा तू अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जेवढं तुला पार्टिसिपेट करता येईल तेवढं कर, बिकॉज दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुमचं स्पीच काय कसं आहे. आणि स्टेज फेअरिंगबद्दल माझ्यापेक्षा जास्त कोण सांगू नाही शकत, कारण की मी माझ्या लाईफमध्ये कधी वायवासाठी पण उभं नाही राहिलो, कारण की मला खूप भीती वाटायची 4 लोकांमध्ये उभं राहून काय बोलायची. पण नंतर असं झालं की जेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट झालं तेव्हापासून मला एवढी हिंमत आली की मी 100 लोकांमध्ये पण आता उठून भाषण करतो. आणि तुम्ही बघितलं असेल ज्ञानाचं बारशाला मी होस्ट केलेलं, भले चुकत मुकत काय नाही पण मी केलेलं पूर्ण. मला स्पीच म्हणावं किंवा लँग्वेज म्हणावं हे जेवढं तुम्ही हे बघा कोण आले, हे बघा कोण आले. हॅलो हॅलो सर, राधे राधे. अरे अरे अरे. सो अजून ज्ञाना सावीला चालता येत नाही, उभं पण राहता येत नाही, त्यामुळे आम्ही काय पार्टिसिपेट केले नाही. पण जर तुमचे बेबीज चालता येत असेल आणि उभं वगैरे राहता येत असतील व्यवस्थित, हां म्हणजे काही मुलं खूप लवकर सगळं करतात. चालायचं नाही पण त्यांना पण ते थोडं कळत असेल. नंतरच ह्या गोष्टी. हां म्हणजे तेच मला म्हणायचं, कळत असेल आणि चालता वगैरे येत असेल तर तुम्ही पण पार्टिसिपेट करा तुमच्या बेबीजला घेऊन. छोट्या छोट्या याच्यामध्ये खूप मजा येते. म्हणजे आम्ही तर करणार. मी हिला मगाशीच बोललो की ज्ञाना मोठी झाली की आपण पहिले ह्याच्यात असं काहीतरी करूया. माझी स्कूलची मेमरीज फ्लॅशबॅक केले तर मी खूप पार्टिसिपेट करायची. स्पीच म्हणा, मला वाटतं राधा पण म्हणली आहे ना, माझे एक लहानपणीचा फोटो आहे ते चनिया चोली घातलेली. सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट करायची. म्हणजे स्कूलमध्ये स्पीच म्हटलं ना 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला माझा एक मराठीमध्ये असायचंच. म्हणजे टीचर्स मला सिलेक्टच करायचे. आणि फाल्गुनी हेड होती ना, फाल्गुनी हेड होती. फाल्गुनीचे आत्ताचे जे फ्रेंड्स म्हणजे फाल्गुनीचे बॅचमेट वगैरे कधी भेटले ना, अरे ये हेड ती बहुत मारती थी, हम लोग को चिल्लाती थी, तर ते आता आम्हाला सांगतात असं. स्कूलमध्ये मी तर माझं खूप एन्जॉय केलं. मला सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट जेवढे आणि माझी स्कूलमध्ये म्हणजे चांगलं गोष्ट हे होती की खूप सारे कॉम्पिटिशन्स असायचे आणि मम्मी मेक शुअर करायची तू पार्टिसिपेट कर, तू लास्ट नंबर. पण मला 3rd पर्यंत तरी म्हणजे 3rd रँक तरी भेटायचं किंवा कन्सलेशन प्राईज तरी भेटायचं, मिळायचंच. म्हणून ते एव्हरी टाईम मी काही असू दे, जसं फेस्टिवल्स यायचे ना आम्ही तसे आमच्याकडे कॉम्पिटिशन, म्हणजे राखी मेकिंग नंतर फ्लॅग मेकिंग असे सगळे कॉम्पिटिशन असायचे. स्कूलमध्ये एकदम भारी होतं आमचं. परत फॅन्सी ड्रेस सगळं असायचं आणि मी सगळ्यात पार्टिसिपेट करायची. चलो आता हिला सोडतो आणि यांची जर्नी मी संपवून टाकतो, कारण की यांच्या जसं की दादानी यांचा विषय सोडला, यांना कुठं घेऊन जायचं नाही, तसं मी पण आता सोडणार आहे लवकरच. पण विषय येतो असा की मग जाणार कसे. पण चला. कोण आला रे? अरे कोण आला? तू कुठे चालला? तुम्हाला शेवटचं जसं दादाने हात जोडले तसं याच्या पुढे अरे बाहेर यायला 10 मिनिटं लावले गेटच्या. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.